So this is day 2 आणि today we decided to wake up 5 o'clock in the morning but still it's 6:30 now but it's okay. 8:30 पेक्षा तरी लवकर आहे आणि जसं मी तुम्हाला बोललो की रोज म्हणजे विल ट्राय की पुढचे 60-70 दिवस तरी हा सेम रुटीन आपण फॉलो करायचा. आता हा झाला एक पार्ट. याच्यानंतर दुसरा आता हा पार्ट मी तुम्हाला टाइमलेसमध्ये दाखवेन आणि जो दुसऱ्या अजून काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या पण मी तुम्हाला लॅपटॉपवरती दाखवेन, जी की डेली स्टँडअप ट्रॅकिंग आहे आपलं. त्यामध्ये मी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मेन्शन केलेल्या आहेत. सो त्या पण मी तुम्हाला दाखवेन, ज्याच्यामध्ये रुबिक्स क्यूबचे आहे आणि जे प्रोडक्ट आपण बनवले त्याविषयी पण मी तुम्हाला सांगेन. आणि ही सवय भारी वाटते, म्हणजे दुपारी 3-4 वाजता झोप येते बट आता बॉडीला सवय होई पर्यंत. ठीक आहे, सो लेट्स बिगिन. सो हे सगळे आहेत फॉर्म्युले आणि हे मी या क्यूबसाठी, म्हणजे आता हा क्यूब जवळजवळ आय थिंक आफ्टर 2 इयर्स मी हातात घेतला आणि हातात घेतला म्हणजे होता घरात बट सॉल्व करण्यासाठी. तर मी हे सगळे फॉर्म्युले विसरलो होतो. आता हे 2 लूक OLL आहे, म्हणजे ही लास्ट लेअर सॉल्व करण्यासाठीचे. तर हे सगळे फॉर्म्युले आय रोट इट डाऊन. याच्यासाठी मला जवळजवळ 1 तास लागला. आता 8 वाजलेत सध्या. 6:30ला आपण स्टार्ट केलं होतं, त्यानंतर एक्सरसाइज केली आणि त्यानंतर फ्रेश होऊन आपण याच्यामध्ये अडकलो थोडंसं. बट इट्स ऑल्सो द पार्ट ऑफ माय एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं काहीतरी लर्निंग करतोय. आता इथून पुढं राहिलं आपल्याकडे 1 तास. 9 वाजता आपल्याला कामावर जायचं आहे, बट त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, एक यूट्यूब व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, याची एक लेअर सॉल्व करायची, सॉल्व करून बघायचं आहे. आणि त्यानंतर जे प्रोडक्ट आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र मिळून बनवतोय त्याबद्दल मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची. आता होतोय काय प्रॉब्लेम, मी तुम्हाला एक पेनाने लिहून सांगतो. सो सध्या माझा वेकअप टायमिंग 6:30 AM होतोय जवळजवळ. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आपला जिमचा टायमिंग जो आहे ना तो 6:45 पर्यंत जातोय. सो हे जर आपण 5:45 पर्यंत जर केलं, म्हणजे 1 आवर जर आपण आधी उठलो तर भारी होईल. बट ही खूप चॅलेंजिंग आहे, म्हणजे ही एवढं म्हणजे हे आहे शक्य, बट कसं जर समजा खूप अर्जंट असेल एखाद्या दिवस तर होऊ शकतं. बट हे रोज होण्यासाठी काय करावं लागेल, तर आता जो स्लीपिंग टाईम आहे माझा तो ॲव्हरेज हा आहे. तर हे बरोबर मॅच होते, म्हणजे 12 ते 6:30. म्हणजे आता किती तास होतात, 1 2 3 4 5 6 जवळजवळ 6.5 तासाची झोप होते. बट हे जर मी 10 केलं, 10 ते 5, मग बघू शकता तुम्ही, म्हणजे हे वरचेचे 4 तास, 11 12, त्यानंतर 1 2 3 4 5 7 तास आपली या ठिकाणी झोप होईल. सो आय एम ट्राईंग टू इम्प्लिमेंट दिस स्ट्रॅटजी. बट लेट्स सी, मला हे वाला फॉलो करायचं आहे. बट हे 10 वाजता झोपणं म्हणजे लय अवघड गोष्ट आहे. बट स्टील आपण ट्राय करूया. आणि जर सक्सेसफुल झालं ना, सो मग नोबडी कॅन स्टॉप अस, कारण आपण टायमिंगवर होऊ शकतं सगळं. सो जे काय असेल, आज 6:30ला मला असं वाटत होतं की अरे यार नको, जाऊ दे आजचे दिवस, परत एकदा 8:30ला उठू. बट ठीक आहे, आज दुसरा दिवस आहे, जे सेकंड आहे आणि याच्यामध्ये आपण काहीतरी बघू, नवीन ट्राय करतोय करायचं. आणि तुम्ही पण हे असं थोडं प्लॅनिंग करत जा. मला माहीत नाही हे किती इम्प्लिमेंट करेल तुमच्यासाठी, बट सध्या मी याला पिक्चराईज करतोय म्हणून मला हे जास्त भारी वाटतं. ठीक आहे, सो भेटूया आता. उशीर व्हायच्या आधी आपण पुढची कामं करूया, जी मी तुम्हाला दाखवतो. ओके, तर हे ते स्टँडअप ट्रॅकर आहे जे मी मेंटेन करतोय. आता हे जस्ट फॉर माय पर्सनल ग्रोथ, मी बाकी कशासाठी रेकॉर्ड नाही करत आहे. आता हे कालच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे 16 फेब्रुवारीच्या, ज्यामध्ये मी एवढ्या ॲक्टिव्हिटी केल्या आणि ह्या सगळ्या कम्प्लिटेडमध्ये मी काउंट करतोय. आता जर एखादी ॲक्टिव्हिटी जर प्रोग्रेसमध्ये असेल तर मी प्रोग्रेसमध्ये काउंट करेन. फॉर एक्झाम्पल, जे आपलं नवीन प्रोडक्ट आहे जे मी तुम्हाला आता पुढे दाखवेन, ते जर आपण इथं लिहिलं तर त्यामध्ये जे आपल्याला सर्टिफिकेशनचे रिक्वायरमेंट आहे ते आपण आता या ठिकाणी प्रोग्रेसमध्ये ॲड करू शकतो. मग जर कंप्लीट झाली तर कंप्लीट, नाहीतर प्रोग्रेस. ठीक आहे, आणि एक्सपेक्टेड कंप्लिशन डेट, म्हणजे ती ॲक्टिव्हिटी कधी कंप्लीट व्हायला पाहिजे होती आणि आपण किती दिवस लावतोय. तर आता हे सगळं असणार आहे. सो लेट्स सी, असंच ट्रॅक आपण ठेवत जाऊ पुढच्या 60-70 दिवस आणि ज्यामध्ये बघूया आपण की किती % इम्प्रूव्हमेंट आपली होती. चला बाय. तर आता 8:52 झालेत, फक्त 20 मिनिटं राहिल्यात. 20 मिनिटानंतर आपल्याला मजुरी करायला जावं लागेल आपली, म्हणजे ऑफिसला. सो ॲक्च्युली मागच्या अर्ध्या तासापासून मी हे सॉल्व करायचा प्रयत्न करत होतो आणि मला एक गोष्ट रिअलाइज झाली की कालच्यापेक्षा आज मी बेटर आहे. का बेटर आहे मी तुम्हाला ते सांगतो. कारण काल ज्यावेळेस सुरुवात केली होती हे सगळं करण्यासाठी, सो त्यावेळेस म्हणजे 6 o'clockला मी ज्यावेळेस उठलो त्यावेळेस थोडंसं असं वाटलं की अरे चल इट्स ओके, पहिला दिवस आहे, लगेच सगळे कोण पण उठतात, सगळं केलं वगैरे. काल इम्प्रूव्हमेंट वाटली. कालच्यापेक्षा आज का बेटर आहे, आज मी 6:30ला उठलो. 6:30ला उठल्यानंतर मी क्लॉक ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस असं वाटलं की
6:30 झाले, जाऊ दे आता आजच्या दिवस जाऊ दे, उद्यापासून परत 5ला, कारण 5चं डिसाईड केलं होतं. बट स्टील 6:30ला उठलो मी. एक्सरसाइज जी काल 10 मिनिटं केली आज 20 मिनिटं केली. काल मी रुबिक्स क्यूब फक्त खाली काढला होता कपाटातून, आज त्याचे फॉर्म्युले लिहून काढले, त्याच्यामध्ये वर्क केलं याच्यावरती. सो ती कालच्यापेक्षा आज मी थोडासा भारी आहे. आणि मला एक गोष्ट जाणवली याच्यामध्ये की मोटिवेशन टेम्पररी असतं, कन्सिस्टन्सी आणि तुमचे रिपिटेशन पण इम्पॉर्टंट असतात, ते परमनंट असते पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रुबिक्स क्यूब चं एखादा रील बघून एखादा मुलगा खूप फास्ट सॉल्व्ह करतोय, सो ते बघून रुबिक्स क्यूब घेणं, त्याचे फॉर्म्युले लिहिणं, इथपर्यंत तुमचं मोटिवेशन एकदम स्पाइक असतं. बट ऍक्च्युअल फॉर्म्युले परत बघत बसणं, परत कोणता लावला, परत सगळं विस्कटलं, परत हे केलं, हे एक एक्झाम्पल आहे. कोणत्या पण गोष्टीसाठी हे होऊ शकतो. सो याच्यामध्ये मोटिवेशन तुमचं खाली जातं आणि तुम्ही परत ग्राउंड लेवलला येता. म्हणजे तुमच्याबरोबर बऱ्याच वेळा होत असेल की एखादी नवीन गोष्ट तुम्ही स्टार्ट करता पूर्ण माइंडमध्ये, बट ऍक्च्युअलमध्ये परत एकदा प्रॉब्लेम आला की खाली येतं. हे सेम ज्यावेळेस आम्ही प्रोडक्ट डिझाईन करत होतो त्यावेळेस, मी आता ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो, त्यावेळेस झालं होतं. एक आयडिया आली की हे प्रोडक्ट डिझाईन करायचं, मोटिवेशन एकदम आलं. म्हणजे आम्ही दोघं जण डिस्कस करतो, मी आणि माझा एक मित्र, की असं बनवू, आणि अचानक एक प्रॉब्लेम आला. सो धडकलं तिथं. मग तिथंच थांबलो का नाही, परत एकदा थोडं सॉल्व्ह कर, आता त्याच्यावर गेला, आता पुढे चाललं, आता परत एक प्रॉब्लेम. सो असं होत असतं मला असं वाटतंय. सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज की यू डू हॅव मोटिवेशन, बट फक्त इनिशियल स्पाइकसाठी, नॉट फॉर ऑल द टाइम, कारण ते ऑल द टाइम वर्क करतच नाही. एखाद्या पर्सनॅलिटी बघितली आपण, याच्यासारखं व्हावं, हे थोड्या वेळासाठी असतं. बट ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रॉब्लेम आपल्या समोर येतात ना आपल्या लाईफमध्ये, ते मोटिवेशन जाते निघून, परत आपल्याला आपलं रिअल लाईफच राहावं लागतं. सो मोस्ट इम्पॉर्टंट कन्सिस्टन्सी आणि रिपिटेशन, जे आता डे 2 आहे, बघू आपल्यामध्ये किती राहते. सो आता खूप वेळ होईल, सो हा व्हिडिओ क्लोज करू आणि डायरेक्ट आता अजून जी कामं आहेत पुढची, ती म्हणजे एक म्हणजे ट्रेडमिल चॅनलसाठी व्हिडिओ क्रिएट करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली हा व्हिडिओ जो आहे ना तो एडिट पण करायचा आपल्याला, आणि संध्याकाळी येऊन परत एकदा याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे, त्याचबरोबर प्रोडक्टवरती काम करायचं आहे. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेन. आता मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो, ते बघा. तर मित्रांनो, हे आहे ते प्रोडक्ट. ॲक्च्युली तुम्ही गेस केलं असेल. सो इट्स जस्ट अन प्रोटोटाईप. ॲक्च्युली याची डिझाईन थोडीशी खराब आहे, म्हणजे हे 3D प्रिंटवर म्हणजे आम्ही प्रिंट करतोय सध्या. बट ही जी पॉवर बँक आहे ना, याचे तुम्हाला एक स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगेन. बट आत्ता सध्या जस्ट एक मोबाईल चार्ज करून दाखवतो. आता हे मोबाईलचं चार्जर आहे, मोबाईलला इथं पिन लावली आणि हा चार्जर आपण याच्यामध्ये टाकूया. ओके, सो यामध्ये बघू शकता तुम्ही 29% बॅटरी, आणि इथं मोबाईल चार्ज होतो आहे. सो बेसिकली हे ते डिव्हाइस आहे जे आम्ही म्हणजे क्रिएट करतो आहे. आता हे फक्त पॉवर बँक आहे का, एवढी मोठी पॉवर बँक कशाला का, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू सांगेन. बट आत्ता फक्त मी तुम्हाला एवढंच दाखवू शकतो. सो याच्यामध्ये ही बॅटरी, म्हणजे मागचे किती दिवस झाले, जवळजवळ 8 दिवस झाले मी मोबाईल चार्ज करतो आहे. 29वरती आहे, 100% होती, अजून संपली नाही आहे. सो हे सगळं काय मी तुम्हाला सांगेन. बट हेच ते प्रोडक्ट मला तुम्हाला दाखवायचं आहे. बाकी 8:59 झाले, 10 मिनिटात जायचं आहे आपल्याला. सो आपण आत्ता 7:23 झालेले आहेत आणि सकाळनंतर कट टू आत्ताचा व्हिडिओ. आता मी हा व्हिडिओ काढतो बिकॉज मला तुम्हाला हा स्टँडअप ट्रॅकर दाखवायचा आहे, ज्यामध्ये मी 16 फेब्रुवारीला ज्या ॲक्टिव्हिटी केल्या त्या म्हणजे कंप्लिटेड आहे, डेडलाईन कधी होती, आणि आजच्या ॲक्टिव्हिटी. आणि आजच्या ॲक्टिव्हिटी लिटरली फक्त 3च आहेत, ज्याच्यातलं प्रोडक्टिव्ह फक्त हे 2 आहेत. म्हणजे जास्त प्रोडक्टिव्ह सगळ्या आहेत तशा, बट माझ्या मनाला समाधान वाटेल अशा ॲक्टिव्हिटी काहीच नाही आहे. फर्स्ट तर लर्निंग रुबिक्स क्यूब, म्हणजे मी तुम्हाला सकाळी दाखवलं, ती ॲक्टिव्हिटी मी आज केली. एक्सरसाइज मी 10 मिनिट होतं पहिलं, आता 20 केलं. सो ती एक ॲक्टिव्हिटी, आणि त्यानंतर यूट्यूब व्हिडिओ जो आत्ता एडिट करेल आणि पोस्ट करेन तो एक व्हिडिओ. सो या ॲक्टिव्हिटीमध्ये मी जे गोष्ट करणार होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पॉवर बँक जी आहे आपली, याच्यामध्ये जे सर्टिफिकेशनचं मी डिटेल काढणार होतो त्या पण मी काढल्या नाहीत आज दिवसभरात. आज अजून एक 2 गोष्टी करणार होतो मी, त्या पण नाही केल्या. सो त्यामध्ये हा जो स्कोर आहे आजच्या दिवसाचा तो एकदम लो आहे. बट मी ट्राय करेन की उद्या जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये ॲड करायचा, आणि ह्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात ना, तर याच्यातल्याच ॲक्टिव्हिटी फक्त 1-2 एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असणार, आणि फक्त आपण याच ॲक्टिव्हिटी रिपीटिंग करायच्या जास्त वेळा, म्हणजे कन्सिस्टन्सी याच्यामध्ये जास्त ठेवायची, जेणेकरून आपल्याला त्याचा इफेक्ट दिसेल. आत्ता वाजल्यात 7:25. सो या व्हिडिओचं म्हणजे स्वरूप कसं असणार आहे मी तुम्हाला ते सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला दिवस 5 वाजता चालू होणार, तो संध्याकाळी आल्यानंतर तो क्लोज होणार. याच्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आपल्या होतील त्या यामध्ये मी मेन्शन करेन. सो ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना, याचं मी तुम्हाला टाईमलाईन सांगतो, म्हणजे हा व्हिडिओ मी कधी पोस्ट करणार आणि कसा पोस्ट करणार. तर सकाळी ज्यावेळेस मी उठेन 5 वाजता, म्हणजे मी 5 ठरवले बट 6-6:30 होतील,
त्यानंतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज मी करेन त्या इथं मेन्शन असतील, व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर कामाला गेल्यानंतर तिथलं तर मी काय रेकॉर्ड करू शकत नाही, बट आल्यानंतर जे काय ॲक्टिव्हिटी मी नंतर केल्या ड्युरिंग द वर्क किंवा आल्यानंतर तिथपर्यंतचा जो व्हिडिओ आहे ना तो रोज पोस्ट होईल. ठीक आहे, म्हणजे संध्याकाळी 8 वगैरे वाजता. आणि ह्या ज्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत ना आपल्या, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण ह्याच ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये 1-2 ॲक्टिव्हिटी असतील जे डेली टास्क आपले, ज्याच्यामुळे आपल्याला प्रोग्रेशनमध्ये काहीतरी हेल्प होती. असे टास्क आपण रिपीटेडली परफॉर्म करायचे कन्सिस्टन्सी ठेवून. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये चेंज नाही करायचं. म्हणजे आता समजा इथं लर्निंग रुबिक्स क्यूब आहे जे आपण 2 दिवस केलं मागच्या, आता इथं बरं लर्निंग गिटार, असं नाही करायचं. तेच टास्क रिपीटेड करायचे, ज्याच्यामुळे आपल्याला त्यामध्ये कन्सिस्टन्सी येईल आणि आपली प्रोग्रेस होईल ॲटलिस्ट काहीतरी. ठीक आहे, सो आपण हे असणार आहे आणि याचा व्हिडिओ रोज संध्याकाळी आय थिंक 8-8:30 ज्यावेळेस मला असं वाटतं की माझं एडिटिंग होईल त्यानंतर आपण पोस्ट करूया. ठीक आहे, तर आजचे जे टास्क होते आपले, जे काय आपण परफॉर्म केले त्याबद्दल तर मी एकदम सॅटिस्फाईड नाही आहे. मला असं वाटतं की काहीतरी अजून केलं पाहिजे. बट आता इथून पुढचा जो व्हिडिओ चालू होईल तो उद्याच्या दिवसासाठी होईल. ते मी रेकॉर्ड करेन आता इथून पुढे जर मी जे काही टास्क करेन ते. पण जास्तीत जास्त टास्क आपल्याला करायचे आहेत आणि ते इथं मेन्शन करायचे आहेत. आणि मला एंड ऑफ द मंथ किंवा एंड ऑफ द 2 मंथ 3 मंथ आणि एंड ऑफ द इयर फक्त तुम्हाला एवढंच दाखवायचं आहे की जर कन्सिस्टन्सी ठेवली, आपण डेटा जर मेंटेन ठेवला तर आपण पर्टिक्युलर गोष्ट अचीव करू शकतो. सो बघूया, म्हणजे उद्यापासून परत एकदा ट्राय करू 5ला उठायचं. बट ॲक्च्युअलमध्ये आपण कितीला म्हणजे स्टार्ट करतोय ते उद्या बघूया. सो इथपर्यंत जर तुम्ही कोण व्हिडिओ बघत असेल, सो तुम्ही पण ट्राय करा ही टेक्निक आणि मला सांगा म्हणजे काय इफेक्ट होतोय.